आणि जर तुम्हाला काही काढायचं असेल तर तो मनोज जरंगे जो बसलेला आहे अंतरवली सराटीमध्ये, त्याच्यामुळे मुलांच्या शाळेवर परिणाम होतो, त्याच्यामुळे सामान्य कष्टकरी कामगार शेतमजुराच्या कामावर, त्याच्या मोबदल्यावर, त्याच्या कष्टाच्या कमाईवर परिणाम होतो, त्याच्यामुळे हिंसक वातावरण पाहिलेले आहेत. म्हणून जालन्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना, जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना मी ओरली नोटीसवर टाकत आहे की ताबडतोब हा मनोज जरंगे पाटील या पुढे सुद्धा कायदेशीरपणे अशा प्रकारे म्हणजे बेकायदा आंदोलन करून जे आहे सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू शकतो, हिंसक आंदोलन करू शकतो. आणि त्यामुळं ह्या पूर्व हिंसक आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता कायद्याने याला उठवा, कायद्याने याच्या मुसक्या बांधा. मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीतरी षडयंत्र आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार यांच्या डोक्यातलं काही सांगता येत नाही. आणि म्हणून हे कुजून गेलेले जे लोक आहेत, विचाराचे जे लोक आहेत, त्या कुजून गेलेल्या विचाराच्या लोकांना जे आहेत वेळीच पावबंद केलं पाहिजे. महाराष्ट्र अशांत झाला नाही पाहिजे. दिवाळीचे सणासुदीचे दिवस येत आहेत, लेकरा बाळांच्या परीक्षेचे अभ्यासाचे दिवस आहेत. यापूर्वीच लेकरांनी भोगलेलं आहे, आता या जरंग्यामुळे भोगता कामा नये. यापूर्वी देखील या जरंग्याच्या हिंसक आंदोलनांच्या विरुद्ध आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयात गेलेलो आहोत. पोलिसांना माझी विनंती आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या जरंग्याच्या आंदोलनाच्या बाबतीत ज्या ह्यापूर्वी निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, ह्याचा देखील अभ्यास करावा. पोलिसांनी बॅरिकेड केल्याचं दिसत आहे समाज माध्यमांवर. त्या बॅरिकेडमुळे दोन गोष्टी घडतात. सामान्यपणे सामान्य माणसाला सुद्धा त्रास होतो. जेव्हा सामान्यांना त्रास होतो, जर त्याचं कारण जर जरंग्या असेल तर जरंग्याला ताबडतोब उचललं पाहिजे, उठवलं पाहिजे, कायदेशीर मुसक्या बांधल्या पाहिजे. अन्यथा मला कायदेशीर न्यायिक मार्गाने जावं लागेल. नमस्कार मंडळी. तर हे होते गुणरत्न सदावर्ते. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं आणि गुणरत्न सदावर्ते यांचा बाईट आला नाही असं होऊच शकत नाही. आता गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे. सध्या शाळेचे दिवस आहेत, परीक्षांचे दिवस येत आहेत, मुलांच्या शाळा, परीक्षा, त्याचबरोबर शेतकरी, कामगार, दररोजचा कामगार, माथाडी कामगार आणि या सगळ्या घटकांना या आंदोलनाचा फटका बसतो आहे असं सांगत कायदेशीर पद्धतीनं या जरांग्याला उठवा अशा शब्दात गुणरत्न सदावर्ते हे आता मनोज जरांगे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसतात. तर मंडळी, गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या विरोधात ही प्रतिक्रिया नुकतीच दिलेली आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे सध्या आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करतात आणि याच पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी तसेच वडीगोद्री या ठिकाणी देखील ओबीसींचं उपोषण आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ शकतो आणि आगामी काळात याचं दंगलीमध्ये रूपांतर होऊ शकतं अशा शक्यता यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केल्या. लक्ष्मण हाके हे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून काही मीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर अंतरवाली सराटीतच काही ओबीसी बांधवांनी आंदोलन केल्याचे क्षणचित्र आपण काल पाहिले आहेत. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांची देखील तब्येत खालावत चाललेली आहे. ओबीसींचे कार्यकर्ते हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी देखील आंदोलन पुकारलेलं आहे. ते देखील या ठिकाणी उपोषणं करतात. तर आगामी निवडणुका आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालं आहे. तसेच हैदराबाद गॅजेट,
मुंबई गॅजेट अशा गॅजेटची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रमुख मागण्यांसह उपोषण सुरू केलेलं आहे. तर हैदराबाद गॅजेट लागू करणं हे कायद्याने मुख्यमंत्र्यांना शक्य आहे का, असा सवाल यावेळेस लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी जास्त चिघळू शकते. या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे हिंसक वातावरण बघायला मिळू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना अंतरवाली सराटी या ठिकाणाहून कायदेशीररित्या उठवण्यात यावं. मनोज जरांगे यांचं अंतरवाली या ठिकाणी बेकायदेशीर आंदोलन सुरू आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे. यामुळे शाळकरी मुलांचे शाळा ह्या प्रभावित होत आहेत, त्यांचा अभ्यास प्रभावित होतो आहे. त्याचबरोबर आता सध्या शेतकरी वर्गाला प्रचंड मोठ्या कामाची ओढ लागलेली आहे आणि त्या शेतकरी मंडळींचं देखील शेतीतली कामं प्रभावित होत आहेत. त्याचबरोबर कामगारांचे जे दिनचर्या करून पैसे कमवतात अशा कामगारांचे देखील हाल यामुळे होत आहेत. आणि आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष आहे हा मोठ्या प्रमाणात पेटण्याची शक्यता निर्माण केली जाते. जालना पोलिसांनी अंतरवाली सराटीच्या वडीगोद्री या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. त्याचे काही व्हिडिओज फोटोज समोर येतात, त्याचा देखील उल्लेख यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना अंतरवाली सराटी या ठिकाणाहून कायदेशीररित्या उठवावं अशी मागणी आपण करतो आहोत, आपण केली आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. मंडळी, या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया काय, कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.